एस-आय-पी म्हणजे काय? 500ची एस-आय-पी केली तर मला किती पैसे मिळतील? एस-आय-पी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे का? ज्या ॲपमध्ये मी एस-आय-पी करत आहे ते ॲपच बंद पडलं तर मी काय करायचं? असे अनेक प्रश्न नवशिक्या लोकांना पडत असतात. मित्रांनो, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एस-आय-पी बद्दल कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश वंढारी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, ह्या इथं पूर्ण प्रश्नांची लिस्ट आहे जे नवशिक्या लोकांना पडत असतात. एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड हे वेगळं आहे का? हा पण खूप लोकांना प्रश्न असतो. एस-आय-पी मध्ये महिन्याला पैसे भरले नाहीत तर काय होईल? समजा माझी 500ची 1000ची एस-आय-पी चालू आहे आणि मग काही महिन्याला माझी एस-आय-पी स्किप झाली तर माझं काय होईल? माझी इन्व्हेस्टमेंट बंद पडेल का? किंवा मला पेनल्टी लागेल का? असाही प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. एस-आय-पी कोणत्या ॲपमध्ये करावी? कोणतं ॲप सेफ आहे एस-आय-पी साठी? ट्रस्टेड ॲप कोणतं आहे? ज्या ॲपमध्ये मी एस-आय-पी करतो आहे ती कंपनी ते ॲप बंद पडलं तर माझ्या एस-आय-पीचं काय होईल? हा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. याची सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. 500,000ची एस-आय-पी केली तर मला किती पैसे मिळतील? 10, 15, 20 वर्षानंतर माझी संपत्ती बनेल का? माझे 1 कोटी बनतील का? 50 लाख बनतील का? याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. एस-आय-पी मध्ये टॅक्स लागतो का? माझ्या प्रॉफिटवर मला टॅक्स भरावा लागेल का? हा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. एकाच वेळी मी 2 ते 3 एस-आय-पी करू शकतो का? म्हणजे एकापेक्षा जास्त एस-आय-पी करू शकतो का? एस-आय-पी किती वर्ष चालू ठेवावी? हा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. 20 वर्ष चालू ठेवायची, 15 वर्ष चालू ठेवायची, नेमकी किती वर्ष एस-आय-पी चालू ठेवायची? माझा पैसा नेमका केव्हा बनेल? एस-आय-पी आणि एफ-डी पैकी कोणता पर्याय चांगला आहे? मार्केट क्रॅश आला तर एस-आय-पी बंद करावे की सुरू ठेवावी? मार्केट क्रॅश आला मोठा समजा, कोणताही मार्केट क्रॅश आला तर एस-आय-पी चालू ठेवावी की बंद ठेवावी? हा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. एस-आय-पी मध्ये गॅरंटीड रिटर्न मिळतो का? एस-आय-पी मधून पैसे काढता येतात का? केव्हा पण आपल्या एस-आय-पी मधून पैसे काढता येतात का नक्की? नवशिक्या लोकांनी पहिली एस-आय-पी कोणत्या फंड मध्ये चालू करावी? याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, त्याआधी आपण बघणार आहोत की एस-आय-पी ची गरज नेमकी काय आहे. एस-आय-पी आपण करतोय पण का करायची एस-आय-पी? मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या महागाई म्हणजे काय, जे इन्फ्लेशन असतं, ज्याला इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन म्हणतात. समजा आज एखादी गोष्ट मी 100 रुपयाला घेतोय, पुढच्या एका वर्षात तीच गोष्ट मला 106 रुपयाला घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, 6 ते 7% आपल्याकडे महागाई दरवर्षी भारतात वाढते. तर त्या महागाईपासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो? एक तर एफडी करू शकतो, पण एफडी मध्ये पण 6 ते 7% इंटरेस्ट रेट मिळतो. तर एफडी आपल्याला श्रीमंत बनवू शकते का? तर त्याचं उत्तर आहे नाही, कारण की 6 ते 7% आपला महागाई वाढते आणि 6 ते 7% आपला एफडीचा इंटरेस्ट रेट मिळतोय. इथून काही फायदा होतो का? काहीच फायदा होत नाहीये. उलट आपल्या पैशाची व्हॅल्यू ही कमी होते. म्हणून एस-आय-पी का गरजेची आहे? मित्रांनो, एस-आय-पी मध्ये तुम्हाला 12 ते 15% रिटर्न रेट मिळू शकतो. जर तुम्ही एस-आय-पीची आपल्या मार्केटची हिस्ट्री बघितली तर तुम्हाला 12 ते 15% इंटरेस्ट रेट मिळाला आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल तर एस-आय-पी करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे जर आपल्याला महागाईपासून वाचायचं असेल तर आपल्याला एस-आय-पी ही करावीच लागणार आहे. जर आपल्याला संपत्ती बनवायची आहे, आपल्याला 1 कोटी 2 कोटी बनवायचे आहेत आणि श्रीमंत व्हायचंय तर आपल्याला एस-आय-पी ही करावीच लागणार आहे. चला पुढे बघूया आपण. मित्रांनो, एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड हे वेगळं आहे की एकच आहे? खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न असतो. तर मित्रांनो, समजून घ्या एस-आय-पी काय आहे. एस-आय-पी एक इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे आणि म्युच्युअल फंड काय आहे? हा इन्व्हेस्टमेंट पर्याय आहे. जसं की मित्रांनो, एफडी झाली, आरडी झाली, हे आहेत इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन. एफडी झाली, आरडी झाली, हे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत. तसंच म्युच्युअल फंड पण काय आहे? इन्व्हेस्टमेंटचं एक ऑप्शन आहे. पण एस-आय-पी काय आहे मित्रांनो? ही एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची एक पद्धत आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या 2 पद्धती असतात. एक असते लमसम. लमसम म्हणजे काय? समजा माझ्याकडे आज 5 लाख रुपये, ते मी एकाच वेळी इन्व्हेस्ट केले, परत 1 रुपयाही इन्व्हेस्ट केला नाही, त्याला म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट. तसंच एस-आय-पी म्हणजे काय? समजा माझ्याकडे दर महिन्याला 1000 रुपये येत आहेत, तर ते 1000 रुपये मी एका महिन्याच्या कोणत्याही डेटला दर महिन्याला मी ते 1000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, याला म्हणतात एस-आय-पी. कुठे इन्व्हेस्ट करतोय आपण? म्युच्युअल फंडमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये समजायचं असेल तर एस-आय-पी म्हणजे नेमकं काय, तर त्याचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करणे. जसं की माझ्याकडे 1000 रुपये येत आहेत, जसं उदाहरण दिलं मी, 2000 रुपये येत आहेत, तर ठराविक रक्कम जी काही असेल ती त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला इन्व्हेस्ट होईल, याला म्हणतात एस-आय-पी. कुठे इन्व्हेस्ट होईल? म्युच्युअल फंडमध्ये. हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया आपण. एस-आय-पी कोणत्या ॲपमध्ये करावी हा प्रश्न खूप साऱ्या लोकांना असतो. कोणतं ॲप सेफ आहे बाबा? तर सेबी रजिस्टर जे काही ॲप असेल, सेबी काय आहे मित्रांनो? सेबी ही स्टॉक मार्केटला रेग्युलेट करते. त्याचं फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तो काय करतो? आपल्या स्टॉक मार्केटला रेग्युलेट करतो. ही एक संस्था आहे. तर त्या
संस्थेशी जो रेग्युलेटेड प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट चालू करायची आहे. तर तसे ॲप कोणते आहे मित्रांनो? एंजल वन एक आहे, धन एक आहे, झिरोथा एक आहे. पण मी पर्सनली एंजल वन यूज करतो मित्रांनो, त्यामुळे मी तुम्हाला एंजल वनच सजेस्ट करेल. ही कंपनी मार्केटमध्ये 30 वर्षापासून काम करते मित्रांनो. आणि जर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकने डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला 2 वर्षाची AMC अगदी फ्री होऊन जाईल. AMC काय असते? अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज, जो की 500 रुपये दर वर्षाला लागत असतो. म्हणजे तुमचा इथे 1000 रुपयाचा फायदा होतो मित्रांनो. तर आताच काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. ओके. तर SIP साठी कोणतं ॲप यूज करायचं? तर तुम्ही एंजल वन यूज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. चला पुढे जाऊया आपण. मी ज्या ॲपमध्ये SIP करतोय, समजा एंजल वन झालं, तर ते ॲप बंद पडलं तर माझ्या SIPचं काय? मित्रांनो सर्वात आधी समजून घ्या, जो काही एंजल वन आहे, ग्रो आहे, झिरोधा आहे, जे काही प्लॅटफॉर्म आहे हा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे काय? ब्रोकर आहे. समजा मी A आहे आणि जो माझा म्युच्युअल फंड आहे तो B आहे. जर हा ॲरो आहे ना मित्रांनो, हा ॲरो ब्रोकर आहे. म्हणजे हा एक फक्त माध्यम आहे, यामधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत, त्या माध्यमातून इन्व्हेस्ट करतायत. तर आपली इन्व्हेस्टमेंट कुठे जाते मित्रांनो? आपली इन्व्हेस्टमेंट जाते म्युच्युअल फंड कंपनीकडे. समजा मी HDFC फ्लेक्झी कॅप हा म्युच्युअल फंड घेतला तर माझी इन्व्हेस्टमेंट HDFC AMC मध्ये जाईल. तर माझी इन्व्हेस्टमेंट 100% ही सुरक्षित असते मित्रांनो. समजा एंजल वन कंपनी 30 वर्ष जुनी आहे तरी सुद्धा ती बंद पडली, असं एक उदाहरण समजूया आपण. तर आपली इन्व्हेस्टमेंट कशी मिळणार? तर मित्रांनो तुम्ही जी काही म्युच्युअल फंड घेतली असेल तुम्ही, तर त्या म्युच्युअल फंडच्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा म्युच्युअल फंड विथड्रॉ करू शकतात. तुम्ही तिथे बघू शकता की तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली आहे. त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट 100% सुरक्षित असते. त्यामुळे ॲप बंद पडेल, हे बंद पडेल, त्याच्यावर घाबरून जायचं कारण नाही आहे. जर तुम्हाला जास्त सेफ असायचं असेल तर तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात, कारण की ती कंपनी 30 वर्ष जुनी आहे. चला पुढे जाऊया आपण. महिन्याचा SIP मिस झाला, जर समजा माझी 1000 रुपयाची SIP चालू आहे दर महिने टू महिने, आणि एखादा महिना असा आला की त्यावेळेस माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर माझी SIPचं काय होईल? मला स्किप करायची SIP. कोणत्याही महिन्याला तुमच्याकडे पैसे नसले तर तुम्ही SIP स्किप करण्याचं ऑप्शन असतं, तिथं तुम्ही SIP स्किप करू शकतात. समजा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसेच नाही आहे तर ती SIP काय होईल? फेल होईल. पण तुम्ही स्किप केलं तर अधिक चांगलं आहे. पुढच्या महिन्यापासून काय होईल? SIP ऑटोमॅटिकली सुरू होईल. पैसे नसतील तर SIP स्किप करता येते आणि पुढच्या महिन्यापासून SIP चालू ठेवता येते. तर घाबरून जायचं कारण नाही आहे इथं. समजा तुमच्याकडे पैसे नसले तर त्या महिन्याची SIP तुम्ही स्किप करू शकता. पुढच्या महिन्यापासून तुम्ही रेग्युलर SIP करू शकता. SIP बंद कशी करायची? एनी टाइम तुम्ही SIP बंद करू शकतात मित्रांनो. एंजल वन ॲपमध्ये कॅन्सल SIP नावाचं ऑप्शन असतं. तुम्ही SIP जिथं काही चालू ठेवणार तिथं तुम्हाला कॅन्सल SIP असं ऑप्शन येईल. तिथं तुम्ही SIP एनी टाइम कॅन्सल करू शकतात. तर घाबरून जायचं अजिबात कारण नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण नवशिके लोक काय करतात? घाबरून जातात. तर घाबरायचं नाहीये. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, समजा मी 1000ची SIP केली तर मला किती पैसे मिळतील बाबा? आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहोत आपल्याला हे तरी माहिती पाहिजे की आपल्याला किती पैसे मिळतील, तेव्हाच आपल्याला मोटिवेशन वगैरे मिळणार आहे. ओके. तर खूप साऱ्या लोकांना पैसा हाच मोटिवेशन असतो. म्हणजे खूप साऱ्या लोकांना, म्हणजे सर्वांनाच पैसाच हा मोटिवेशन असतो. त्यामुळे मी दाखवून देतो की 1000ची SIP जर आपण केली तर आपल्याला किती पैसे मिळतील. इथं बघा मित्रांनो. तर मित्रांनो हा SIP कॅल्क्युलेटरचा हा स्क्रीनशॉट आहे, ते मी तुम्हाला दाखवतोय. ओके. इथे बघा 1000 रुपयाची SIP, मंथली इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1000 रुपये. त्यावर एक्सपेक्टेड रिटर्न रेट मी हा इथं 15% पकडतोय. समजा सर्वात खराब सिच्युएशनमध्ये आपल्याला 12% तर मिळणारच आहे, आणि थोडी मध्यम स्थिती असेल तर आपल्याला 15% मिळणार आहे, आणि 15%पेक्षा पण जास्त आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे आपण इथे मीडियम 15% पकडूया, आणि 20 वर्षाचे आपण टाइम पिरियड घेतला आहे. 1000 रुपयाची SIP, 15% रिटर्न रेट आणि 20 वर्षाचा कालावधी. तर आपली इन्व्हेस्टमेंट होते मित्रांनो 2,40,000, आणि त्यावर आपल्याला इंटरेस्ट रेट म्हणजे रिटर्न रेट मिळतोय 10,87,000. टोटल आपली अमाऊंट होते मित्रांनो 13,27,000, जी कमी नाही मित्रांनो. खूप साऱ्या लोकांसाठी मोठी अमाऊंट आहे ही. 1000ची SIP केल्यावर तुम्हाला 13 लाख ते 12 लाखच्या आसपास 20 वर्षांनी मिळू शकतात, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असा आहे, ज्या लोकांना 50-60 हजार पगार असेल त्यांनी 5,000ची SIP केली समजा. ज्या लोकांना 20-25 हजार असेल त्यांनी 1000 रुपयाची SIP करा. ज्या लोकांना 40 ते 50 हजार असेल त्या लोकांनी 5,000ची SIP करा. तर त्या लोकांसाठी बघा मित्रांनो, समजा मी 5,000ची SIP केली. इथं बघा तुम्ही 5,000ची SIP केली, 15% इंटरेस्ट रेट, रिटर्न रेट आणि 20 वर्षांचा टाइम पिरियड. तर मी माझी टोटल अमाऊंट होते मित्रांनो, मी इन्व्हेस्टेड जी अमाऊंट होते ती 12 लाख रुपये होते, आणि मला त्यावर टोटल इंटरेस्ट रेट मिळतोय मित्रांनो 54 लाख रुपये. माझी टोटल अमाऊंट होते मित्रांनो 66 लाख रुपये, जी खूप मोठी अमाऊंट आहे. म्हणून 5,000ची SIP करा, 20 वर्ष थांबा, तुमच्या बँक अकाउंटमध्ये 66 लाख रुपये असतील मित्रांनो. तर मित्रांनो आजच SIP सुरू करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला अशा लोकांसोबत शेअर करा ज्या लोकांना अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. ओके, चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, SIP मध्ये टॅक्स लागतो का? तर याचं उत्तर आहे हा, SIP मध्ये टॅक्स लागतो. पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स लागत नाही. समजा तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर 10 लाखवर टॅक्स नाही लागणार मित्रांनो. तुमच्या प्रॉफिटवर टॅक्स लागेल. समजा तुम्ही 10 लाखावर 30 लाख रुपये कमवले तर त्या 30 लाखावर तुम्हाला 12.5% टॅक्स इथं भरावा लागेल. त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जो की आपल्या भारतात 12.5% चालू आहे मित्रांनो. तर इथं समजून घ्या, SIP वर जो तुम्ही प्रॉफिट कमवणार त्यावर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही SIP होल्ड केली तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल, जो की 12.5% असतो. ओके, SIP कधीही काढू शकतो का? यस, याचं उत्तर आहे यस, कधीही तुम्ही SIP काढू शकतात. 5 वर्षात काढू शकतात, 10 वर्षात काढू शकतात, केव्हाही एका वर्षातही SIP काढू शकतात. पण पुढे बघूया आपण आपल्याला SIP कधी काढायची आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 2 ते 3 SIP करू शकतात का? तर मित्रांनो, हा, SIP तुम्ही एकापेक्षा जास्त कितीही करू शकतात. तुमची मर्जी असेल तेवढ्या तुम्ही SIP करू शकतात. पण माझं रिकमेंडेशन काय असेल मित्रांनो, यावर क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीवर फोकस करा. तुम्ही 2-3 चांगले SIP करा आणि चांगले क्वालिटी फंड घ्या. तुम्ही क्वांटिटी वाढवण्यापेक्षा डायव्हर्सिफिकेशन करा. स्मॉल कॅप फंड, मिड कॅप फंड, लार्ज कॅप फंड असे सर्व फंड मिळून एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ बनवा, असं माझं रिकमेंडेशन असेल. म्हणून काय करायचं आपल्याला, 3-4 फंडपेक्षा जास्त फंड घ्यायचे नाहीये. तुम्ही मॅक्सिमम 3 फंड घेऊ शकतात आणि डायव्हर्सिफाय करू शकतात तुमचा पोर्टफोलिओ. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, SIP किती वर्षासाठी करावी? 5 वर्षासाठी करावी, 10 वर्षासाठी करावी, 15 वर्षासाठी करावी की 20 वर्षासाठी करावी? केव्हा आमचा फायदा आहे, केव्हा आमचा पैसा जास्त वाढेल? तर मित्रांनो, यावर माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही SIP 10 वर्षापेक्षा जास्त वर्षांसाठी करा. कारण की काय होईल, तुम्हाला ह्या इथे जी अमाऊंट दिसेल ना मित्रांनो, समजा इथं 10 लाख अमाऊंट आहे, पण इथं जर तुम्ही पुढचे 5 वर्ष वाढवले मित्रांनो तर तुमची अमाऊंट 20 लाख रुपये होईल. समजा 10 वर्षावर माझी अमाऊंट आहे 10 लाख रुपये, पण 15 वर्षावर माझी अमाऊंट होईल 20 लाख रुपये. तर मित्रांनो, काय होतं, 10 वर्षानंतर आपली खरी कंपाऊंडिंग चालू होते. त्यामुळे काय करायचं, आपल्याला इन्व्हेस्टमेंट 10 वर्षाच्या पुढेच चालू ठेवायची आहे. तुम्ही 20 वर्षापर्यंत ठेवली तर अति उत्तम. तुम्ही जर समजा, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 15 वर्षापर्यंत ठेवली ना, समजा इथे तुमचे 30 लाख रुपये आहेत, पण तुम्ही पुढचे 5 वर्ष जर वाढवली, 20 वर्षापर्यंत केली तर तुमची इथे 60 लाख रुपये झालेले राहतील मित्रांनो. फक्त 5 वर्ष वाढवल्यानंतर तुमची अमाऊंट दुप्पट होते. हे का होतं? हे कंपाऊंडिंगमुळे होतं मित्रांनो. त्यामुळे काय करायचं आहे, SIP मध्ये जेवढ्या जास्त कालावधीसाठी टिकून राहाल तुम्ही, तेवढे तुमचे जास्त पैसे वाढतील. SIP हा पैशांचा गेम नाही आहे मित्रांनो. SIP हा कन्सिस्टन्सी आणि पेशन्सचा गेम आहे. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला त्या फंडमध्ये टिकून राहायचं आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, मार्केट क्रॅश आला तर काय करायचं? मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये. तुम्हाला SIP ही कंटिन्यू ठेवायची आहे. का? मित्रांनो, आपलं विजन काय आहे? आपलं विजन 15-20 वर्षांसाठी आहे. आपल्याला 2 महिने 3 महिन्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत आहोत. जेव्हा बी आपण SIP करतोय, आपण लॉंग टर्मचा विचार करून SIP करतोय. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही आहे. मी तर तुम्हाला एक सांगेल की तुम्ही SIP चालू केली ना, तर त्याकडे रोज रोज बघण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही डायरेक्ट 5 वर्षात बघा, 10 वर्षात बघा. SIP कडे मार्केट क्रॅश हो, काही हो, आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. आपली SIP ही कंटिन्यू चालू ठेवायची आणि पेशन्सने त्यात बनून राहायचं आहे. ओके मित्रांनो, बरेच सारे क्वेश्चन झाले. तर एक महत्त्वाचा प्रश्न, नवशिके लोकांनी कोणता फंड घ्यावा? जे काही नवीन असतील मार्केटमध्ये त्यांनी कोणता फंड घ्यावा बाबा? तर तुम्ही इंडेक्स फंड घेऊ शकतात. इंडेक्स फंड म्हणजे काय? निफ्टी 50 जसं आहे मित्रांनो. निफ्टी 50 म्हणजे काय? यात भारतातील 50 सर्वात मोठ्या कंपन्या जुळलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्ही भारतातील 50 सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतायत. तर हा सर्वात सेफ मानले जातो. नेक्स्ट आहे मित्रांनो फ्लेक्झी कॅप. फ्लेक्झी कॅप म्हणजे काय? हा छोट्या कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करतो, मोठ्या कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करतो आणि मीडियम कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. म्हणजे फ्लेक्झी कॅप म्हणजे सर्वात डायव्हर्सिफाय. यामध्ये तुम्हाला रिस्क कमी असते, रिटर्न पण चांगला मिळतो. HDFC फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पारेख फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. अजून तुम्ही रिसर्च करा. हा रिकमेंडेशन नाही आहे, तुम्ही रिसर्च करा आणि त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो, नेक्स्ट आहे लार्ज कॅप आणि मिड कॅप. लार्ज कॅप म्हणजे काय? भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या. मिड कॅप म्हणजे काय? भारतातील मीडियम कंपन्या. तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही एंजल वन ॲपमध्ये जायचं आहे आणि सर्च आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही इंडेक्स फंड, फ्लेक्झी कॅप फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड असं सर्च केलं तर तुम्हाला तिथे फंडची लिस्ट येईल. त्यानुसार तुम्ही कोणता फंड तुम्हाला योग्य वाटेल त्यामध्ये इन्व्हेस्ट करून SIP ही चालू करू शकतात. चला तर मित्रांनो पुढे जाऊया आपण. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, SIP आजच सुरू करा. आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे एंजल वनची. आत्ताच तिथून डीमॅट अकाउंट ओपन करा. SIP सुरू करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट खूप महत्त्वाचं आहे आणि डीमॅट अकाउंट कोणत्याही ब्रोकर बरोबर ओपन करायचं नाहीये. तुम्ही एंजल वनमध्ये किंवा ग्रोमध्ये अशा नामांकित कंपन्यांमध्ये
डिमॅट अकाउंट ओपन करू शकतात. पण माझं सजेशन काय असेल, मी पर्सनली एंजल वन यूज करतो, त्यामुळे मी तुम्हाला एंजल वन रिकमेंड करेल. हे कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. मी तुम्हाला एंजल वन का रिकमेंड करतोय, तुम्हाला ह्या इथं 2 वर्षाची AMC अगदी फ्री होऊन जाईल. म्हणजे तुमचा इथं 1099 रुपयाचा फायदा होतोय. ओके, डिमॅट अकाउंट अगदी फ्री आहे एंजल वन मध्ये. बेस्ट युजर इंटरफेस म्हणजे इथं तुम्हाला बिगनर फ्रेंडली एकदम स्मार्ट असा युजर इंटरफेस मिळतो. तिथं अगदी सोप्या भाषेत सोप्या गोष्टी तुम्हाला SIPच्या दिसतील. त्यामुळे काय करायचंय, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याने डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आजच तुमची 100 रुपयाची म्हणा, 500 रुपयाची म्हणा, 1000 रुपयाची म्हणा आणि आजच SIP चालू करा मित्रांनो आणि आजच तुमची संपत्ती बनवायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न सांगा, मी कमेंटमध्ये रिप्लाय करेल तुमच्या प्रश्नांचा. आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, तुम्हाला अजून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर. थँक्यू सो मच मित्रांनो.